नमस्कार. कब प्राथमिक प्रगत किंवा HWB प्रशिक्षण घेत असताना वही कशी असावी याबाबत मी श्री गोविंद गुंजाळ मार्गदर्शन करत आहे. आपल्या वहीला 25% गुण राखून ठेवलेले असतात. शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थींना अध्यापन करताना उपयोगी पडणारी वही असते. शिबिर प्रमुखांना प्रशिक्षणार्थ्यांची खरी ओळख वही करून देत असते. वहीच्या पृष्ठावर वरील उजव्या कोपऱ्यात 1 पासून वेगवेगळ्या पानावर नैसर्गिक संख्यांप्रमाणे अंक लिहावे. पृष्ठ क्रमांक 1 वर महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड, त्याचप्रमाणे जिल्हा संस्था व राज्य, त्यानंतर प्रशिक्षणार्थीचे पूर्ण नाव व शाळेतील हुद्दा, प्रशिक्षणाचे नाव, शिबिर स्थळ, कालावधी किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत, आणि त्या पानावर खाली तळाला 4 सेंटीमीटर समभुज त्रिकोण काढून त्याला सर्कल करावे, वर्तुळ करावे आणि त्रिकोणाला आपल्या षटकाचा रंग द्यावा. दुसऱ्या पानावर इंडेक्स अर्थात अनुक्रमणिका आणि अनुक्रमणिकेमध्ये अनुक्रमांक, दिनांक, विषयाचे नाव, पृष्ठ क्रमांक, मार्गदर्शकाचे नाव या क्रमाने अनुक्रमणिका तयार करावी. तिसऱ्या पानावर आपण ज्या ठिकाणावरून शिबिर स्थळावर आलेला असाल त्या ठिकाणापासून शिबिर स्थळापर्यंत येण्याचा प्रवास कसा झाला त्याचं प्रवास वर्णन लिहावे. चौथ्या पानावर आमचे मार्गदर्शक, यामध्ये अनुक्रमांक, पद, पूर्ण नाव, पत्ता आणि शिक्षण, प्रथमतः LOC आणि त्यानंतर असिस्टंट LOC यांची नावे लिहावी. 5व्या पानावर मी व माझे कब मास्टर किंवा लेडी कब मास्टर यांची खालील मुद्द्यानुसार माहिती लिहावी. अनुक्रमांक, षटक, कब मास्टर किंवा लेडी कब मास्टरचे नाव, शाळेचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी याप्रमाणे 5व्या पानावर माहिती लिहावी. 6वं पान शिबिर नियम, कॅम्प रूल्स जे आहेत ते लिहावे. 7व्या व 8व्या पानावर दिनचर्या, कोर्स रुटीन
पहिल्या दिवसाचे, दुसरा ते 6वा दिवस आणि शेवटचा दिवस असे 3 वेगवेगळे विभाग करून लिहावे. 9 व 10 पान यावर कार्यकारी मंडळ कामे व रोटा चार्ट यांची माहिती लिहावी. 11 नंबर पानावर सिक्सर पेट्रोल ड्युटी म्हणजेच षटक कामे जी आहे ती कामे लिहावी. 12व्या पानावर कब नियम, कब वचन, कब मोटो आणि त्यांची चित्रे काढण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. 13 पानावर कब प्रार्थना लिहावी. 14 पानावर स्काउट प्रेयर लिहावी. 15 पानावर झेंडा गीत फ्लॅग सॉन्ग लिहावे. 16 पानावर सांज गीत व शेकोटी गीत मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यम निहाय लिहावे. 17 पानापासून पुढे बौद्धिक ऑनवर्ड्स सेशन्स नोट्स काढायला सुरुवात कराव्यात. म्हणजे 1 ते 16 पाने आता सूचित केल्याप्रमाणे असावी आणि प्रशिक्षण चालू असतानाच बौद्धिक लेखन करावे. लेखन करताना डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक, उजव्या कोपऱ्यामध्ये मार्गदर्शकाचे नाव, त्याचप्रमाणे तासिकेचा सुरू झालेला वेळ आणि मध्यावर घटक याप्रमाणे प्रत्येक घटक मार्गदर्शक शिकवत असताना ही माहिती लिहावी. आता वहीला शेवटून आपण पाठीमागे येणार आहोत आणि त्याप्रमाणे शेवटचं जे पान असणारे वहीचं त्याच्यावर STA स्पेअर टाइम ॲक्टिव्हिटी रिकामपणाची कामगिरी याप्रमाणे हेडिंग देऊन त्याच्या खाली 5 कॉलम जे आहेत ते त्या ठिकाणी करावे आणि त्यानंतर अनुक्रमांक, विषय, दिनांक, परीक्षक स्वाक्षरी आणि सेरा याप्रमाणे कॉलम करावे. मार्गदर्शक सांगतील ते विषय लिहावे आणि STA कालावधी स्पेअर टाइम ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या परीक्षा ह्या काउन्सिलरला, मार्गदर्शक ALOC जे आहेत किंवा LOC त्यांना त्यांच्या सूचनेप्रमाणे द्याव्यात. हे झालं शेवटच्या पानावरच्या अनुक्रमणिके बाबत आणि STA बाबत. त्याच्या अगोदरची 5 पाने ज्याच्यावर 10 पाने किंवा फुले यांचा संग्रह करायचा आणि त्या
पानांचा किंवा फुलांचं नाव आणि उपयोग लिहायचा. त्याच्या अगोदरची 6 पाने डेली स्केचेस, दुसऱ्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत दररोज एक परिसरात तुम्हाला जे योग्य निरीक्षणातून स्केच काढावेसे वाटते त्याचं चित्र काढावे. त्याच्या अगोदरील 6 पाने सॉंग्स अँड एल्स, गाणी आणि एल्स याच्यासाठी ठेवावी आणि गाणी त्याचप्रमाणे एल्स सेकोटी कार्यक्रमात दिले जातात ते लिहून काढावे. त्या अगोदरची 6 पाने विविध खेळांची नोंद चित्रासह गेम्स विथ पिक्चर काढावी, जेणेकरून आपणाला शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत खेळताना एक संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्हाला ही वही उपयोगात येईल. त्या अगोदरील एक पान रेफरन्स बुक्स, संदर्भ ग्रंथ यांची यादी करावी आणि सदर संदर्भ ग्रंथ किंवा पुस्तकं जी आहेत ती आपल्या संग्रही ठेवून नियमित वाचन करावे. आता मार्गदर्शक आपल्या अध्ययन अध्यापन पद्धतीतून विद्यार्थ्याचं म्हणजे प्रशिक्षणार्थीचं निरीक्षण विविध माध्यमातून करून 7 दिवसानंतर श्रेणी देत असतात. एस म्हणजे त्या प्रशिक्षणार्थीमध्ये स्पिरिट किती होतं. एन नोटबुक, त्याची नोटबुक म्हणजे वही कशी होती. STA स्पेअर टाइम ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी किती चाचण्या पूर्ण करून वहीच्या शेवटच्या पानावर स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत. एल लीडरशिप, नेतृत्व गुणाचा किती विकास झालेला आहे. आणि पी पार्टिसिपेशन म्हणजे तो प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या उपक्रमात कशा पद्धतीनं सहभागी होतोय, दुसऱ्यांना घेऊन पुढे कसा जातो आहे, या बाबींचं निरीक्षण करून वहीला 25% गुण राखून ठेवून त्या विद्यार्थ्याचं प्रशिक्षणार्थीचं मूल्यांकन केलं जातं. आणि म्हणून वही हा आपला आरसा आहे. आणि शेवटी मला सांगावंसं वाटतं की प्रशिक्षण चालू असतानाच आपण नोट्स काढाव्यात. Notes are to be written directly in the course notebook. Notes may be written in telegraphic language in short sentences. Date, time, initials of the trainer and topic may be entered for each session. Sketches and illustrations, examples, notes, emblem,
woodcraft, science, games relating to subject may be drawn. वेगवेगळ्या ठिकाणी घटकाशी निगडीत तुम्ही तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे स्केचेस काढाव्या. याचा फायदा काय होणार आहे? ॲडव्हान्टेजेस. वही म्हणजे स्काउट गाईडचा धर्मग्रंथ आहे. संदर्भ ग्रंथ म्हणून तुम्ही वापर करणार आहात. प्रशिक्षण काळात रेफरन्स बुक म्हणून अध्यापन करताना त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि शेवटी सॉंग्स अँड एल्स हे आयुष्यभर आपण गुणगुणू शकतो. आणि स्काउटिंग इज आउटिंग, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपण शिकतो, हेच खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. हे स्काउट गाईडचे जनक स्टीफन्सन स्मिथ बेडन पॉवेल यांनी आपणाला सांगितलेलं आहे. धन्यवाद.